फिरायला जाऊ म्हणून बायकोला डोंगरावर घेऊन गेला. पुढे जे केले ते ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. संशयाने अनेकांची मने पोखरून टाकलेली आहेत. अनेकांच्या संसाराची राख रांगोळी केली आहे. तरी संशयाला कोणी मनातून काढून टाकत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. त्यातही संसारामध्ये संशयाची कीड शिरली तर जन्माची साथ देणाराच मरण देण्याची तयारी करतो. तेव्हा त्याच्यापासून रक्षण तरी कोण करणार हा प्रश्न मोठा गंभीर आहे. त्याच्यावर विश्वास असल्याने तो कधीही घात करू शकतो अशी स्थिती असते. सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने पत्नीला मामाच्या गावाला जाऊ म्हणत कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी या गावात आणले. तेथून फिरायला जाऊ असे सांगून एका निर्जन परिसरामध्ये नेले आणि डोक्यात दगड घालून तिचा जीव घेतला. पतीवर विश्वास ठेवून त्याने काय चूक केली हा प्रश्न अनुत्तरित आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सांगली जिल्ह्यातील बोरगी तालुका जत गावचे मूळ रहिवासी असलेले उमर सुबान पुळुसकर वय वर्षे 28 वर्ष आणि सायराबानू उमर पुळुसकर वय वर्षे 27 हे दाम्पत्य. या दाम्पत्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झालेले होते. त्यांना 2 मुले आणि 3 महिन्याची मुलगी आहे. त्यांचा संसार अगदी सुखात समाधानाने चालू असतानाच एखाद्याची नजर लागावी असे घडले. कारण उमर हा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊ लागलेला होता. या कारणामुळे दोघांच्या मध्ये भांडणे होऊ लागली. संशय हा मानसिकतेशी निगडीत असतो. वरून माणूस ठीकठाक वाटतो परंतु आतून शरीर किडल्याप्रमाणे बेचैन होऊन जाते. माझी पत्नी माझीच असली पाहिजे, तिच्यावर दुसऱ्या कोणाचा अधिकार चालणार नाही असेच काहीसे उमरलाही वाटू लागले होते. एकूणच संशयाने त्याच्या मनामध्ये घर केले आणि त्याने आपल्या पत्नीचाच शेवट करायचा विचार सुरू केला. त्यासाठी त्याने प्लॅनही तयार केला. उमर पुळुसकर याचे मामा जयसिंगपूर जवळील दानोळीमध्ये राहत आहेत. उमरने शांत डोक्याने विचार केला. आपण मामाला भेटायला जाण्याचे निमित्त करून सायरा बानूला घराबाहेर काढायचे आणि निर्जन स्थळी नेऊन डाव साधायचा असा विचार करून तसा प्लॅन तयार केला. गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी उमरने सायरा बानू हिला दानोळी येथील मामाकडे जायचे आहे, लवकर तयार हो असे सांगितले. त्यानुसार त्याने घरातील कामे जलद गतीने आवरली. त्यानंतर ते पतीसोबत बाहेर पडले. ते दोघेही दानोळीपर्यंत येऊन पोचले. काही वेळ दानोळीमध्ये थांबले. तेथे आल्यानंतर फिरायला जाऊ असे सांगून ते दानोळीतून बाहेर पडले. उमर हा सायरा बानूला निमशीर गावच्या तुकाई डोंगरावर घेऊन गेला. दोघे एका निर्जन ठिकाणी थांबले असता उमरने बाजूला पडलेला दगड उचलला आणि चारित्र्याचा संशय घेत सायरा बानूच्या डोक्यावर दगड घातला. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने सायरा बानू तडफडू लागली. त्याच क्षणी उमरने बरोबर आणलेल्या धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. शस्त्राच्या हल्ल्याने आणि दगडाचा घाव वर्मी लागलेल्या सायरा बानूचा मृत्यू झाला. घटनेनंतर उमरने दानोळीतील आपल्या मामांना फोन करून खून केल्याचे सांगितले. मामाने लगेचच निमशीर गावच्या पोलीस पाटलांशी संपर्क साधला आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. निमशीर गावच्या पोलीस पाटलांनी जयसिंगपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह जयसिंगपूर पोलीस पथक रात्री 9:30 वाजता घटनास्थळी दाखल झाले. पाहतात तर सायरा बानू या रक्ताच्या थरामध्ये पडलेल्या होत्या. जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरे तपासणी कामे सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. जयसिंगपूर पोलिसांनी उमर पुळुसकरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता उमरने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाला असल्याची माहिती त्याने दिली आहे. निमशिरगाव परिसरातील डोंगरावर खून झाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तुकाई डोंगराकडे धाव घेतली. खुनाच्या घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडालेली होती. उमर आणि सायरा बानू यांना लहान 2 मुलगे आणि 3 महिन्यांची एक मुलगी आहे. खुनाच्या आरोपाखाली उमर जेलमध्ये असून सायरा बानू यांच्या मृत्यूने 3ही मुले पोरकी झाली आहेत.
घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलीस पुढील तपास करत आहेत।